डायबिटीसच्या 3 पीज विषयी तुम्ही कधी ऐकलंय का? आपल्या किडनीचा ग्लुकोज थ्रेशोल्ड जो असतो तो 180 शुगर लेवलच्या आसपास असतो. म्हणजे आपल्या ब्लडमध्ये 180 पर्यंत जी काही शुगर लेवल असेल ती सगळी किडनीमध्ये जेव्हा पोचते ब्लड त्यातलं सगळं रिॲब्सॉर्ब होतं आपल्या ब्लडमध्ये पुन्हा. मात्र 180ला जेव्हा ह्या शुगर लेवल क्रॉस करायला लागतात तेव्हा किडनी त्या ग्लुकोजला पुन्हा आपल्या ब्लडमध्ये रिॲब्सॉर्ब करायला फेल होते आणि त्याच्यामुळं होतं काय की ते जे उरलेलं जे एक्सेस ग्लुकोज आहे ते आपल्या युरिनमध्ये जायला लागतं आणि तेव्हा युरिनमध्ये ग्लुकोज पॉझिटिव्ह यायला लागतं आणि जेव्हा हे ग्लुकोज युरिनमध्ये पोचायला लागतं तेव्हा त्या ग्लुकोजची एक टेंडन्सी असते वॉटरला होल्ड करण्याची. त्यामुळेच ह्या ग्लुकोजबरोबर पाण्याचा देखील लॉस व्हायला लागतो आणि जेवढ्या ग्लुकोज लेवल वाढत जातील तेवढा त्या पाण्याचा लॉस होत जातो आणि पाण्याचा जेवढा लॉस होतो याचाच अर्थ काय, तुम्हाला सारखी लघवी लागायला लागते आणि जेव्हा तुम्हाला सारखी लघवी लागायला लागते तेव्हा काय होतं की आपल्या ब्लडमधल्या पाण्याची पातळी देखील कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळं डिहायड्रेशनचे सिम्पटम दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये जे हायपोथॅलॅमस आहे त्याला एक चुकीचा सिग्नल जात राहतो सारखा की तहान लागलेली आहे आणि ह्या सिग्नलमुळे सारखं आपण पाणी प्यायला लागतो आणि सारखं पाणी पितोय आपण, त्यालाच आपण पॉलिडिप्सिया असंही म्हणतो. तर हे सारखं पाणी पिल्यामुळे तुम्हाला पुन्हा लघवीला जावं लागतं. हे जे डायबिटिक पेशंट असतात ते जवळपास 5-6 लिटर तर आरामात पाणी पिऊन जातात आणि त्याच्यामुळे होतं काय की सारखं हे फ्रिक्वेंट युरिनेशन किंवा हे सारखी तहान लागणे याच्यामुळे या लोकांमध्ये निद्रानाशाचा पण प्रॉब्लेम दिसायला लागतो. म्हणजे त्यांना झोप एवढी जास्त डिस्टर्ब व्हायला लागते की मग त्यांच्या कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात, म्हणजे स्ट्रेस लेवल वाढतात आणि स्ट्रेस लेवल वाढल्या की आपला इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढल्या की आपला पुन्हा शुगर लेवल वाढायला लागतात आणि शुगर लेवल वाढल्या की पुन्हा मग ह्या फ्रिक्वेंट युरिनेशनच्या ह्या चक्रामध्ये अडकतो आपण. तर हे 2 पीज जसं की एक पॉलीयुरिया आणि दुसरं पॉलिडिप्सिया, ह्याच्यानंतर एक तिसरा पी पण आहे याच्यामध्ये, तो म्हणजे पॉलिफेजिया. इन्सुलिन रेजिस्टन्स ज्यांना डेव्हलप झालेला, म्हणजे डायबिटीस टाईप 2 डायबिटीसचं सगळ्यात मोठं जे लक्षण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होतं काय, आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज आपल्या मसलमध्ये पुरेशा प्रमाणात जाऊ शकत नाहीत आणि मसलला एक जेव्हा शुगर पुरेशा प्रमाणात भेटत नाहीत त्यावेळी एक चुकीचा सिग्नल अजून एक तयार होतो की आपलं स्टार्वेशन होतं आहे आणि स्टार्वेशन होतं आहे त्याच्यामुळं काय होतं की अजून एक सिग्नल जातो की भूक लागली आहे आणि भूक लागल्याच्या ह्या सिग्नलमुळं होतं काय की आपण सारखं जेवण करायला लागतो आणि जेवण जर सारखं करायला लागलो तर तुमच्या ब्लडमधल्या ग्लुकोज लेवल वाढतात आणि ब्लडमधल्या ग्लुकोज लेवल तुमच्या मसलमध्ये तर काय पोचत नाहीत. त्यामुळे हे सगळं ग्लुकोज फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं आणि मसलला ग्लुकोज न भेटल्यामुळं मसलची साईज कमी व्हायला लागते आणि मसलची साईज कमी झाली की मसलमध्ये जे वॉटर होल्ड व्हायला पाहिजे तेही होत नाही तिथे आणि तिथं जर वॉटर होल्ड होत नसेल तर ते कुठं जाणार, ते सगळं युरिनद्वारे बाहेर पडायला लागतं. म्हणजे ह्या चक्रातच आपण अडकायला लागतो. फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजेच पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया, हे 3 जे पीज आहेत ह्याला कुठं जर रोखायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल, म्हणजे तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणायला लागतील. तुमच्या शुगर लेवल सततपणे 180च्या खाली कशा राहतील हेच बघणं गरजेचं आहे.